सांगतो. चित्रकार VS गुर्जर ते गेले आणि त्यानंतर स्मशानात आम्ही गेलो. चंदनवाडी मरीन लाईनची त्या स्मशानात गेलो आणि तिथे सगळं झाल्यानंतर म्हणजे दहनविधी झाल्यानंतर बाबुरावांनी त्यांच्या पुतण्याची माझी ओळख करून दिली आणि म्हटलं हे तुमच्याकडे येतील आणि गुर्जरांची चित्र द्या त्यांना. तर मग 13व्या नंतर त्यांनी पत्ता दिला होता, मी तिकडे पोचलो. तो घरी नव्हता, मी थांबलो तिथे. तो आला आणि मला गुर्जरांचा स्टुडिओ माहीत होता. ब्लावटस्की लॉज, नूतन कला मंदिर एका बाजूला, म्हणजे जिना चढल्यावर डाव्या बाजूला नूतन कला मंदिर, समोर गुर्जरांचा स्टुडिओ. छोटीशी खोली होती. तर म्हणलं स्टुडिओत जाऊ आपण, तिथली चित्र घेऊन येऊ, तिथली निवडू. तो म्हटलं स्टुडिओ गेला. म्हटलं मग चित्र गेली. म्हटलं कुठे गेली? तो म्हटला मला अचानक स्टुडिओ खाली करायला सांगितला. सगळी चित्र मला कबाड्याला द्यावी लागली. मी हैराण झालो. त्याला म्हटलं कुठल्या कबाड्याला दिलीस, कुठला होता तो? तर त्यांनी सांगितलं की ताडदेवच्या चौकामधला, म्हणजे रद्दीवाला. त्याला टॅक्सीत घातला आणि मी ताडदेवला गेलो. ऑपेरा हाऊसला होतो, तिथून ताडदेवला जवळच आहे तसं. तो काहीतरी मोड घेत होता, पितळी तांब्याची वगैरे. तर त्यांनी काय आधी लक्ष दिलं नाही. रुको म्हणला. आपल्या बाजूला उभे राहिलो. ते सगळं संपल्यावर मी म्हणलं इन्होंने कुछ दिन पहले आपको कुछ बहुत सारे कागज दिए थे, उसमें चित्र थे, कुछ रंग थे, बहुत सारा सामान था, अच्छे अच्छे चित्र थे, हाथ से निकाले हुए वगैरे. त्याने ऐकून घेतलं. म्हटलं हां. म्हटलं वो कहाँ है? तर म्हटलं उसका कभी का पल्प बना होगा. ही वस्तुस्थिती. MR आचरेकरांची चित्र केवळ 10,000 रुपयामध्ये एका चित्र संग्रह नाही, चित्रकलेवर धंदा करणाऱ्या डीलरला देण्यात आली. आणि त्यांनी सांगितलं की सर 10,000 में पूरा माल उठा लिया. त्याच्यासाठी तो माल होता. आणि चित्रकाराच्या मृत्यूनंतर कुटुंबासाठी खरंच प्रश्न असतो तो. बरोबर. तो लेख माझा त्याच्यावर होता आणि त्याचं पुस्तक माझ्याकडनं करायचं राहिलंय. चित्रकार मेल्यानंतर हे पुस्तक करण्यासंदर्भात लगेचच 3 प्रकाशकांनी मला विचारलं. पहिल्या प्रकाशकांना राजहंस प्रकाशनला मी मान्यता दिली होती, पण ते माझ्याकडनं राहिले. तर असेही अनुभव असतात. मग मी ह्या विषयावर लिहिलं. मग आमची कलात्मक दिवाळखोरी म्हणून वाईच्या मेणवलीच्या वाड्यामध्ये नाना फडणीसांच्या कुणीतरी मोटरसायकलवरनं मुलगा आणि मुलगी गेले होते. 5 गणी महाबळेश्वरला गेले असतील. येताना वाईला आले, त्यांना वाडा बघायला आले. तर वॉचमननी चावी दिली. तिथे जो राहणारा होता शेतकरी, त्यांनी चावी दिली. हे गेले आणि त्याच्या आधीच मी वाईमध्ये राहत होतो, त्यामुळे विश्वकोशाच्या कामासाठी. तर मी तिथे गेलो होतो वाड्यामध्ये. मी त्या वाड्यात राहिलेलोही आहे. फडणीस म्हणून होते त्यांच्याबरोबर, म्हणजे आत्ताचे आहेत ते. तर मीही तिथे राहून काम केलं होतं आणि नुकताच जाऊन आलो होतो. अशोक फडणीस त्यांचं नाव, मला आता पहिलं नाव आठवत नाही आहे. तर अशोकराव पुण्याला गेलेत सांगितलं, म्हणून मग मी परत आलो. केव्हा येणार आहेत? तर म्हणजे 2 दिवसांनी येणार आहेत. माझा मुक्काम होता. मी 2 दिवसांनी गेलो. म्हणजे एकदा चित्राच्या खोलीकडे जाऊन येतो. म्हटलं घ्या चावी. ते खाली काय काम करत होते त्यांचं करत बसले. मी उघडलं तर समोर गोपींसह शृंगार करणारं कृष्णाचं चित्र, त्याच्यावर बदाम काढून बाण मारून त्याच्यावर कोरलेलं होतं चावीने. मी घाबरून खाली आलो आणि म्हणलं हे काय? त्यांनी मग चावी देणं बंद केलं. पण त्या प्रसंगाचा जो धक्का बसला त्याच्यामधनं माझा लेख तयार झाला, आमची कलात्मक दिवाळखोरी, आणि अनेक उदाहरणं त्यात झाली. मग चिमुलकर नावाचे एक चित्रकार होते, व्हॅन गॉगचंच, आणि त्यांचं आयुष्य पॅरलल. ते बघितल्यावर त्यांची चित्र मला माहितीच होती, जेजेचा संग्रह सांभाळायचो आणि त्यांच्या आयुष्याबद्दल रापणमध्ये लिहिलंय. मग मी अधिक शोध घेतला आणि एक लेख लिहिला. तो एक वेगळा विषय झाला. असे वेगवेगळे विषय सुचत गेले आणि माझं लेखन होत गेलं. आणि त्यातून माझी आता किती 8-9 पुस्तकं झाली आहेत.